थांब की अय प्रियंका त्याच्या भाऊ आले ती लयच रुबाब हाणायला लागले पण नाही नाही केशव लय शांत होती भाऊ आल्यापासून तुम्हाला सांगतो काय तिचा रुबाब पाठच उठते करंजाच करते शंकरपाळ्या पिठच चुलती कधी उठली सोन्याला 8 वाजता सकाळी कशाचं पीठ चोळाव कळा नाही अनारचं करावं का काय करावं आणि काय नाही तुम्हाला सांगतो काय सुधरून द्या नाही खाली नशीब की चकलीचं पीठ मळलं नाही तिने इडलीचं लय हसलं रे तू तुला माहित इडलीचं पीठ मळलं नाही भावाला नाही तर तिने तर पीठ मळलं सोन्या हांडाभर मळते आणि हांडा लपून ठेवती किचन खाली जसं लागन पुढं पुढं माणसं येतात तसं तसं तुला सांगतो ते काढते काढती काढते तुला सांगतो तसं तसं ती खायला घालते डेंजर आहे काय बस की इथं बस चल बसली का बस ही आहे आमच्या कार्तिक्या हा हे आहे छकल्या हा हे आहे रादुड्या आणि हे आहे झुंबरबुंडा माझा हा तू आंबड्या आणि हे आहे माझा पिल्या पिल्या इकडे बघ अय पिल्या पिलू बघ लाजलं पिलू म्हणलं गे काय काय ही आई साहेब मसाल्याची भाजी बघितली का हा अल्ला का पिल्या राहिला की ही पिल्या ओरिजिनल पिल्या पिल्या उचल चल 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 जेवाय ओक ओक पोराला मिठाच केलंय का हा ना तर विषय असा मित्रांनो तर प्रियंकाचा भाऊ आलाय आणि इकडं माझा भाऊ आलाय तर समजे हा एकत्र चंबू बांध म्हणतोय वय चंबू इकडे बघा इकडे बघा सोट्यानो वहिनी तर बघितली समजे तुम्हाला मी दाखवली व्यवस्थित तर ही आहे आमची वाघमार फॅमिलीची समजे एडी जत्रा हा वहिनी बारामतीत करमतय का हा मग बारीक तोंड करताय हा हा तसं वय केशव मांडलंय समोर जेवायला पण काय सुलग फुलग म्हणायचं आहे का काय आता मटणाव कुणी सुलग म्हणलं होता पण काय इथं बसवलंय नुसतं तुला सांगतो करा की चालू कोणा टाकाला हात लावा नाही तू आलाय मटण खाऊन दुपारी मी आलो जेवण करून दुपारी गेलतो रवी शिंदेच्या हॉटेलवर तर रवी दादानी सोडलंच नाही सोमा दादा जेवण करून जावं म्हणले मग समजा जेवलो जोरदार घेऊन गेलतो केस नाही बाबा चुंडी बांधा ये इकडं मी बांधतो ये तिला चुंडी बांधायची तर केले प्रियंका बाजरीची भाकरी असं मटणाचा बेत आहे तर जेवतोय समजे तर महत्वाचं सांगायचं काय आहे तुम्हाला तर आता अजून देऊ का देऊ नका ह्यांच्या शाळेचं बघितलंय वहिनी मग तिथं जवळ शाळा विचारली का हाय ना किती लांब आहे किलोमीटर आहे किती एक आहे ना काहीच नाही मग जायचं ना शाळेला जायचं ना इथं आता जाशील का कितवीला आहे तू मोठ्याने तू अंगणवाडी सांग की तू कितवीला आहे हा हा ना इंग्लिश मीडियमचं नाव आहे ती शेड पत्र्या हा हा तू कितवीला आहे ही तू र पहिलीला का
हो ग तू कितीला आहे ग की पिलूस मध्ये आलं माझं थांब हे तर कुठं गेलं कितीला आहे तू ए बाब्या तू तर हे लेकर तुम्हाला सांगतो भावाला इथं बारामतीत राहायला तर समजा म्हणजे सामान वगैरे काय लागतंय आपल्याला परपंचाला तेवढं घेऊन आलाय तर ही पोराचं नियोजन इथं घालायचं शाळेला हे तिन्ही लेकर इकडे घालवायचे शाळेत तर शाळेचं नियोजन करायचंय अजून टाइम आहे नियोजन करायचंय पण माणसं बघत असते युट्यूबची वाट माझ्या पण मी युट्यूब चॅनल केला बंद नाही टाकी नाही टाकायचं बंद म्हणलं मी ताईला पण सांगितलं टाकत राहायचं तर सांग तर इकडं बघितलं का बसलो आम्ही जेवायला सोन्या बहिणीने काय केलं का तुला साठी हा करदोडा बांधला का कधी उद्या सकाळ होय म्हणतोय कधी तर उद्या सकाळ हा 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 म्हणला कधी आणणार आहे तू मग त्यासाठी होय आणून दे ना म्हणजे तुझ्याकडे पैसे तर पाणी तर कारभारीन तू घरची माझं काय आहे होय कारभारीन तू पैसा पाणी कोणाकडे माणसाला खरं वाटायचं लगा तुझ्याकडे काल 50 रुपये दिलेत प्रियंका मी हिच्याकडे पैसे द्यावं का नाही वहिनी मी सांगितलं होतं मसाला पोस्ट टाकायला आपल्याला त्यातलं 500 रुपये दे 500ची नोट तुला हिला हो का तोंडाने जाणे ना काय म्हणलं त्या डबल पुढाय तुम्ही म्हणलं साडी होते आता मला म्हणलं साड्या आहेत त्यात काय म्हणले रे तुझ्या देखता आता हे मला आपण गंडून किती नेलं 200 मी सांगितलं होतं किती मग झालं काय 380 लागतात पोस्टाला पण मी मला जाऊ दे 100-150 जास्त आप आहेत लागतात खर्चायला कशाला 500 नोट दिली तरी हिच्याकडनं पुन्हा किती नेलं गंडून नेलं पैसे मग आणि मला आल्यावर सांगते त्यांनी अजून जास्त नेलं मग चूक कोणाची म्हणून कशी कारभारीन करावं सांग तुझी बहीण ह्या घरात असं गंडवतात आपण काय करा आणि आपण कधी गंडवलं माहितीये का मी हिथून की खांडल्यानंतर मी गेल्यावर तो आणि काय करत होतो तू पैसे काढताना कुठं उभा राहिलं ही आल्यावर सांगते आपा ठिकाण बघत होत पैशाचं की मी जोपर्यंत पैसे काढते महागच येऊन उभं राहिलं आता की पोरे पैसे म्हणलं ती अजून सांगितलंय आणि मी कुठं हात घालते कुठनं काढत्यात ती समजा बघत होता आणि म्हणली मी कुठं ठेवू मग मी तिला काय सांगितलं सोन्या फ्रीज वरती स्टेपलायझर आहे मोठा ज्याने व्होल्टेज कमी करतं फ्रीज जळून देत नाही मी म्हणलं त्या खाली ठेवू म्हणल्यावर काय म्हणली ग मम्मी थांब ती सांगते पोरगी काय म्हणली गाडी वापूनच होतं की तुला माहिती आहे की मम्मी काय म्हणली कशा खाली ठेवायचे पैसे त्याला माहिती आहे समजा ती काय म्हणली माहिती आहे त्या खाली पैसे ठेवल्यावर स्फोट होईल का मी म्हणलं स्फोट का होईल ती म्हणली मी ऐकलंय की मोबाईल मध्ये पैसे कवर मध्ये ठेवल्यावर स्फोट होत्यात मी लय हसलो रस्त्याने एकटाच हसत होतो आता म्हणलं आड आणि बायको बाबा म्हणलं कसं करा ती म्हणली स्टेपलायझर खाली पैसे ठेवल्यावर म्हणली ती गरम होऊन स्फोट होईल काय मी म्हणलं बाया भावा तुझं हा इथंच ठेव म्हणलं जाऊ दे तिकडे म्हणली का नाही तू सांग ना पण तू का म्हणली मग तसं हा कलरला काय झालं रे कलर का असा याला कलर कसा दिसतो लाल दिसतो दिसतोय काळा